नमस्कार. कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन दिल्लीमध्ये झालं, अजूनही चालूच आहे. काही ठिकाणी किरकोळ कारकोळ घटना आता घडत राहतील. दिल्ली पोलीस फार सौम्यपणाने या आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलक खूप आक्रमक झाल्याच्या बातम्या टीव्हीवरती येत आहेत. टीव्हीवाल्यांना त्या द्याव्या लागत आहेत. त्याचं कारण असं आहे की ABP न्यूजचा एक दिल्लीतला रिपोर्टर जो महाराष्ट्रासाठी काम करतो, सोमेश कोळगे त्याचं नाव आहे, त्या रिपोर्टरला अक्षरशः धक्काबुक्की करण्यात आली. गोदी मीडिया हाय हाय, आमच्या समर्थनातल्या बातम्या देणार नाहीत तर आम्ही तुमची वाट लावून टाकू, अशा स्वरूपाच्या धमक्या मीडियाला देण्यात आल्या. मग उगाचच गोदी मीडियाचा शिक्का लावून घेण्यापेक्षा आपण काही बातम्या देऊ म्हणून TV मीडियाने बातम्या द्यायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला एक रहस्य सांगून टाकतो. जंतर मंतर रोड म्हणजे नेमकं काय? तर जंतर मंतर रोड म्हणजे रॉयल पार्क ते टॉलस्टॉय रोड यामधला परिसर. साधारणतः हा रस्ता 30 मीटर रुंदीचा आणि 1 किलोमीटर लांबीचा आहे. आता याच 1 किलोमीटरच्या रस्त्यावरती बॅरिकेड्स, पोलिसांची वाहनं, ही लोक बसलेली स्टेज, या सगळ्या गोष्टी याच रस्त्यावरती आहेत. 30 मीटर बाय जवळपास उरलेला म्हणजे पोलीस वाहन लागून बॅरिकेटिंग लागून 700 मीटर एवढा रस्ता, 700 मीटर एवढा रस्ता, 30 मीटर बाय 700 मीटर रस्त्यामध्ये जेवढे आंदोलक बसतील तेवढेच या आंदोलनात सहभागी आहेत. आता अनेक तज्ज्ञांनी याचं गणित लावून सांगावं की इथे किती बसतात. काही हजार लोक, म्हणजे 1,500-2,000 लोक जंतर मंतरवर न येता संसद भवनाकडे जाता येऊ शकेल अशा रस्त्यावरती जाऊन थांबली होती. जथ्याने 100, 200, 300 अशा जथ्याने जाऊन थांबली होती आणि तिथे एक गोंधळ उडाला. या अशा आंदोलकांनी केलेल्या आंदोलनामुळे काय घडलं असेल तर फार फार तर चर्चा झाली, मीडियावर बातम्या आल्या. म्हणजे पत्रकारांवर हल्ले करून या बातम्या याव्यात याची व्यवस्था केली गेली. त्या हल्ले झाल्याच्या बातम्या आल्या. लाठीचार्जचे काही निवडक व्हिडिओज दाखवण्यात आले आणि हे आंदोलन यशस्वी झालं. सुरुवातीला भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला की संसद भवनावर ताबा वगैरे मिळवतील असं सगळं, पण ते काही घडलं नाही. शांतपणे हे आंदोलन शांत झालं. आता या सगळ्या आंदोलनाच्या मध्ये मला वाटतंय की केंद्र सरकारने म्हणजे नरेंद्र मोदी सरकारने अत्यंत चाणाक्षपणे आपले काही लाभ करून घेतलेले आहेत. मला कधी ना भाजपवाल्यांची शंका येते, ही सगळी आंदोलक माणसं यांचीच असतात की काय असं वाटतं. म्हणजे बघा तुम्ही, सरते शेवटी सरकारसोबत सगळ्या आंदोलकांनी जुळवूनच घेतलंय आणि तोपर्यंत वातावरण पेटवलंय. आमच्या महाराष्ट्रातले आंदोलन बघा ना तुम्ही, कसं आहे तसंच आहे. ते एक चाललेलं आंदोलन सध्या ते सरकार पक्षाच्या माणसासोबतच ज्या जुळवून घेतात. मी फार खुलासा करण्याची गरज नाही आहे, कारण उगाच बरेच जण अंगावर येतात म्हणून खुलासा करत नाही. याच सरकारने काय काय साध्य करून घेतलंय? सगळ्यात पहिला प्रश्न, राहुल गांधी या आंदोलकाकडे, काँग्रेसकडे फिरकले नाहीत. राहुल गांधी हे आंदोलन 20 दिवस झालं जंतर मंतरवर चालू होतं, तेव्हा राहुल गांधी कुठं होते? कहाँ थे राहुल गांधी? राहुल गांधी तर विदेशामध्ये जाऊन मज्जा करत होते म्हणे. विदेशातला एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल झालाय लेकरा बाळांसोबत खेळताना. आता कोणाच्या लेकरा बाळासोबत खेळत होते हे आम्हाला माहीत नाही, कारण उगाच काय सांगावं आपण, हे यांचं ते त्यांचं ते त्यांचं, आणि दुसऱ्याचे लेकरं खेळवायला राहुल गांधी काय उगाच वेडे आहेत? शरद पवारचं शिक्षण त्यांच्याकडे आहेच ना, दुसऱ्यांच्या लेकराचे लाड मी का पुरू? तसं राहुल गांधी कोणाच्या लेकराचे लाड पुरवत होते मला माहीत नाही. म्हणजे राहुल गांधी विवाहबद्ध झालेले नाहीत हे आम्हाला माहीत आहे, आणि विवाहबद्ध झाल्याशिवाय लेकरं होत नाहीत हेही आम्हाला चांगलं माहीत आहे. राहुल गांधी लेकरांसोबत खेळताना आम्ही बघितले, व्हिडिओ बघा. पाहिला, हे राहुल गांधी तिकडे होते, म्हणजे लेकरा बाळात खेळण्यात मशगूल होते. काँग्रेस, राहुल गांधी परत आल्यानंतर काँग्रेसचा एक नेता तिथे गेला, मला वाटतं तिवारी
का असं कोणत्या तिथे ते गेले आणि त्यांनी आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. म्हणजे विरोधी पक्षाला प्रमुख विरोधी पक्षाला याच्याशी देणं घेणं नव्हतं हे सरकारला सिद्ध करता आलं. म्हणजे काँग्रेस दिपकेच्या आंदोलनाच्या पाठीमागे नाही हे सिद्ध करता आलं. सरकारने शांत राहून हे सिद्ध केलं. नंबर 2, बघा मी तुम्हाला पहिलं वाक्य उच्चार होतं की सरकारने आपली माणसं मध्ये घुसवली की काय, हा प्रश्न मला पडतो. आंदोलन सुरू केलं कॉकरोच जनता पार्टीने. कुणी? कॉकरोच जनता पार्टीने. कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक प्रमुख अभिजित दिपके, बरोबर. या आंदोलनातला हिरो कोण व्हायला पाहिजे? अभिजित दिपके. या आंदोलनातला हिरो कोण झालाय? सोनम वांगचुक. आंदोलन केलं, उपोषण केलं, सगळं केलं. या सगळ्या आंदोलनाचा जो काही फोकस आहे तो सोनम वांगचुकवर गेला, दिपकेवर नाही. उलट दिपके कसा हादडतोय, कसा खातोय, हादडतोय हा शब्द सोशल मीडियामध्ये वापरला गेलेला आहे म्हणून मी तो सांगतोय, कसा खातोय याबाबतच्या सगळ्या गोष्टी जाहीर केल्या गेल्या. अगदी राज ठाकरेच्या मुलाने म्हणजे अमित ठाकरे यांनी, आठवावं लागतं, काही नावं अशी पटकन लक्षात येत नाहीत. अमित ठाकरे यांनी काय केलं? त्यांनी सांगितलं माझा पाठिंबा सोनम वांगचुक यांना आहे पण दिपकेंना नाही. ऐका ना. एक तर माझा सोनम वांगचुकांना संपूर्ण पाठिंबा आहे पण माझा दिपकेला पाठिंबा नाही. ज्या लेवलला मी दिपकेला बघतो दररोज की सोनम वांगचुक सारखा एक मोठा व्यक्ती, भारतातलं एक मोठं नाव तुमच्या पाठी उपोषणाला बसलोय आणि तुम्ही त्याच्यासमोर ते प्रवक्ते असतील किंवा कोण असतील नाचतायत, तुम्ही रील्स करताय, तुम्ही नाटकी करताय, हे मला अजिबात पटलं नाही. पाहिलं? म्हणजे हिरो कोण होत होतं? सोनम वांगचुक. दिपके साईड ट्रॅकवर जात होते आणि पद्धतशीरपणे हे घडू दिलं गेलं कारण सोनम वांगचुक यांच्यावरती फोकस गेला, अभिजित दिपके मागं पडला. हे सरकारचं यश आहे आणि या आंदोलनाचं अपयश आहे की सोनम वांगचुक हिरो झाले, दिपके नव्हे. कारण दिपकेने आधीच आपल्याला उपोषण जमत नाही, आपण करता येत नाही, आपल्याला मायग्रेनचा त्रास आहे, आई म्हणते ॲसिडिटी होते, आई रागवेल ना. आमच्याकडे असतं ना की आपण मित्रात खेळायला जातो ना तेव्हा अमुक एक गोष्ट कर, नको आई रागवते म्हणतो. तसं मायग्रेनचा त्रास झाल्यावर आई रागवेल ना म्हणून हा उपोषणाला बसला नाही. पुढे सोनम वांगचुकला अटक झाल्यावर बसावं लागलं. मग पाणी पीत पीत उपोषण केलं गेलं. तुम्हाला मी सगळं दाखवू का? एकदा बघा. भूख हड़ताल भी सोच रहे हो? नहीं भूख हड़ताल मैं तो मुझे नहीं लगता यार मेरे बस की. माइग्रेन का प्रॉब्लम है यार. सांगतात कारण मी त्या सभा अटेंड केल्या म्हणून की त्यांचं किंवा त्यांच्या म्हणजे हे पटपटपट यासाठी ऐकवलं की नाही बुवा मला मायग्रेनचा त्रास होतो, मी उपोषण करणार नाही. उपोषणाला बसत पाणी पीत पीत उपोषण केलं आणि नंतर सोडून दिलं. सगळ्या गोष्टी घडल्या. हा दीर्घकाळ लढा देणारा माणूस नाही आहे हे लक्षात आलं, लोकांच्याही लक्षात आलं, समर्थकांच्याही लक्षात आलं आणि झाली गडबड. पुढे याच्या मागे कोण आहे हे सरकार उघड करू शकलं म्हणजे अरविंद केजरीवाल. केजरीवाल त्या मंचावरती आले, त्यांनी यांना पाठिंबा दिला. बरं, केजरीवालांनी किमान आपलं प्यादं आंदोलन करतं आहे तर आपल्या प्याद्याला काहीतरी मोठं करा म्हणावं की नाही. केजरीवालांनी सुद्धा सोनम वांगचुकला शिक्षा मंत्री करा असा आग्रह धरला. म्हणजे आहे पुन्हा दिपकी झिरो. या आंदोलनाचा सगळा फोकस सोनम वांगचुक यांच्यावर जावा यासाठी सरकार जे वेट अँड वॉच धोरण घेत होतं ते यशस्वी ठरलं. या आंदोलनाचं क्रेडिट गोज टू सोनम वांगचुक. दिपके पडले माघारी. ज्या दिवशी सोनम वांगचुक हिरो झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी सरकारने ठरवलं की आता सोनम वांगचुकला उपचारासाठी घेऊन जायचं. आदेश कोर्टाचा आणला, आपला आपण केलं नाही. म्हणजे कोर्टाने सांगितलं की प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे, त्याला वाचवलं पाहिजे. सरकार गेलं, पांढरी चादर टाकली, सोनम वांगचुकला हॉस्पिटलला घेऊन आले, उपचार सुरू झाले. बरं, उपचार करू नका म्हणता येत नव्हतं. म्हणजे सोनम वांगचुकच्या पत्नीचीही गोचित झाली. नवऱ्यावर उपचार करू नका असंही म्हणता येत नव्हतं, उपचार करा असंही म्हणता येत नव्हतं. कारण नवऱ्याच्या समोर हे मस्त हाणत बसलेले होते, गाणे गात नाचत बसले होते. हे सगळे यांचे हे उद्योग अखंड चालू होते. सोनम वांगचुकला कोर्टाच्या आदेशाने नेण्यात आलं आणि ज्या क्षणी वांगचुक नेले त्या क्षणी ते दिपकेकडे फोकस जायची वेळ आली की दिपकेने उपोषण सोडून टाकलं. याच काळात सरकारनं
नीटची परीक्षासुद्धा नीट घेऊन टाकली. यांना वाटलं आपलं आंदोलन चालू आहे, हे सगळे इकडे अडकले, नीट परीक्षा घेऊन टाकली. म्हणजे एकूण काय तर सरकार यात फायद्यात राहिलं. आता शेवटी गोंधळ व्हायची वेळ आली. प्रशांत भूषण 75,000 लोक म्हणतील, मीडियावाले 10-15,000 तरुण तिथे उपस्थित होते असं म्हणतील. आकडे प्रत्येकाचे वेगळे आहेत. 30 मीटर बाय 700 मीटर रस्त्यामध्ये बसणारे लोक अर्धे तिथं अडकले, अर्धे बाहेर पडले. आणि काही हजार लोक, 1,500-2,000 हजार लोक जे संसद भवनाच्या मार्गावर होते, त्यांना जायचं होतं तिकडं, रस्ते ब्लॉक होते. संसद भवनाच्या 500 मीटरपर्यंत या लोकांना पोहोचता आलेलं नाही. मीडियाने कितीही म्हटलं ना की संसद भवनला पोचले, संसद भवनला पोचले. म्हणजे जंतर मंतरवरचे गेले फक्त केरळ हाऊस समोर आणि बाकीचे अडकले वेगवेगळ्या रस्त्यावरती. जनपथवर जाऊन काही घुसण्याचा प्रयत्न करणारे होते, तिथपर्यंत ते अडकले. आणि जे कर्तव्यपथाच्या आसपास गेले होते, प्रधानमंत्र्याच्या घराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न ज्यांनी केला होता, त्यांनी मार खाल्ला. म्हणजे दिले टोले आणि वापस पाठवून दिले. त्यामुळं या सगळ्या आंदोलनात जो काही हल्लकल्लोळ करायचा होता तो करता आला नाही. आणि दीपकेंचं आंदोलन, आता हा दीपक म्हणजे सारेच दीप मंदावलेले ज्योती विजू विजू झाल्या, तसं हा दीपक आंदोलनाच्या आधी असा मोठ्या तेजाने फडकला आणि एकदम शांत झाला. दीपकेला कळलंच नाही की राजकारण्यांनी आपला उपयोग केला आहे. शिवसेनेच्या उबाठा गटाने, उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांना राग येतो उबाठा म्हटलं की, ते उबाठा नसतात, ते खडे खडे असं म्हणायचं त्यांना. तर त्यांनी याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून उगाचच बळी द्यायला भाग पाडलं. केजरीवालने समोर करून आपला काम करून घेतलं. काँग्रेसवाल्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं. भाजपने वेट अँड वॉचचं धोरण ठेवलं. राजकारण्यांनी मिळून दीपकेला वापरलं आणि आपला वापर झालाय हे दीपकेला कळलंच नाही. म्हणून नवा पिक्चर करायला हरकत नाही. चोरी चोरी चुपके दीपके. नमस्कार.